टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। भारत पाकिस्तान तणावाचे संबंध निर्माण झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात सुक्या मेव्याच्या किमती जवळपास 15 ते 20% वाढलेल्या आहेत। पूर्वी आपण बाहेरच्या देशांमधून पाकिस्तान मार्गे सुकामेवा भारतात अफगाणिस्तानातून भारतात आयात करायचो, परंतु आता भारत पाकिस्तान संबंध ताणले गेल्यामुळे आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आहे सुकामेवा आहे ते दुबई मार्गे आयात करावं लागते। त्याचाही परिणाम सुकामेव्याच्या किमतीवर झालेला आहे। जवळपास 15 ते 20% किमती जवळपास सगळ्याच सुकामेव्याच्या वाढलेल्या आहे। जी खसखस आहे त्या खसखसची किंमत जवळपास 250 रुपये किलो वाढल्याचं व्यापारी सांगतात। 100 ते 400 रुपयापर्यंत प्रति किलो सुकामेव्याच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे। शहाजिरे जे 750 रुपये किलो होते ते आता 950 रुपये किलोवर गेलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघा, खसखसचे दर जे आहे ते जवळपास 200 ते 250 रुपये किलो वाढलेले। आपल्यासोबत होलसेल विक्रेते आहे नागपुरात हे गांधी मार्केट, जिथे इतवारी मार्केट, जिथनं मध्य भारतात सुकामेव्याचा पुरवठा केला जातो। सर काय सांगणार, हे मार्केट किती मोठं आहे आणि आता रेट कशामुळे वाढले, काय काय रेट आहे? हे मार्केट जवळपास समजा की 100 वर्षाचं ते पहिलेचं आहे आणि हे पाकिस्तान याचे जे कंडिशन झाली त्याच्यामुळे कमीत कमी 15 ते 20% रेट वाढले आहे। आणि इकडे एक तर ते पण आहे आणि बाकी इकडे थोडेसे समजा की गव्हर्नमेंट पॉलिसीज आहे, जसं डीमार्ट आहे, हे सर्व त्याचे अजून इफेक्ट्स पण आहे। कशाचे खसखसचे दर किती आहे? खाकस आता झाली जवळपास समजा 1480 रुपये किलो, पहिले याचे भाव 1200 रुपये किलोपर्यंत होते। ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम आहे त्याचे भाव 100-150 रुपये किलो वाढले। जे 700 रुपये किलो काजू होता ते 800-840 रुपये किलो झाले। बदाम जे आहे त्याचे भी भाव 800 रुपयेचे खाली होते, त्याचे भाव 880 रुपये झाले आहे। किशमिश आहे, किशमिशचे भाव वाढले आहे। किशमिशचे भाव समजा 100 रुपये 120 रुपये किलोपर्यंत वाढले आहे। किलो भाव काय काय आता बाजारात भाव काय? आता समजा की जसं खाकस आहे, शहाजिरा आहे, शहाजिरेचे भाव कमीत कमी समजा की 200 रुपये किलो ते 250 रुपये किलोवर वाढले आहे। शहाजिरा समजा की 800 रुपये किलो 750 रुपये किलो होता, त्याचा भाव आता कमीत कमी 1000 रुपये किलो झालेला आहे। आणि अजून समजा स्पाइसेसमध्ये सर्वचे भाव वाढलेले आहे। मसाल्याचे काय काय भाव वाढले? मसाल्यामध्ये कलमीसारखी वस्तू आहे, कलमी समजा की 70-80 रुपये किलो वाढलेली। आणि काळे मिरे जे आहे त्याचे भाव 200 रुपये किलो वाढलेले आहे। हिरवी विलायची आहे त्याचे भाव थोडेसे, ते बाहेरची आयटम नसून पण त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन चांगलं आहे। तुमचं नाव पूर्ण? मितेश दक्षिणी, माझी फर्मचं नाम आहे वल्लभदास प्रेमजी जामनगरवाला। नक्कीच आपण बघू शकतो ड्रायफ्रूट्स सुकामेव्याच्या किमती ज्या आहे त्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे। त्यासोबतच मसाल्याचे जे पदार्थ आहे त्याच्या किमतीही वाढलेल्या आहे। भारत पाकिस्तान संबंध ताणले गेल्यामुळे आपल्याला अफगाणिस्तानातून जो सुकामेवा आयात करावा लागतो, काही मसाले आयात करावे लागतात, ते पूर्वी पाकिस्तान मार्गे यायचे, परंतु आता दुबई मार्गे हा सगळा सुकामेवा भारतात येतो। ट्रान्सपोर्टिंगचा खर्च वाढला, त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो किमतींवर झालेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।